हेलो दोस्तों, सब बढ़िया क्या? अच्छा। आपको नीचे लाल कलर का सब्सक्राइब बटन ठीक दिख है। रहा है? नहीं। क्या बोल रहे हैं? नहीं दिख रहा है? ठीक है। कैसे दिखेगा? अब तो सफेद रंग ठीक है, का हो समझ गया गया। है। अब दिख ही रहा है तो समझ सब्सक्राइब कर दूं। अब सब्सक्राइब कर दिया है तो बढ़ते हैं प्रीव्यू की तरफ। चलो। कॉलेजमध्ये असताना एक मुलगी मला आवडायची, पण तिला मी कधी सांगूही शकलो नाही की ती मला आवडत होती. तर बरं झालं. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. ईश्वरा मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी तुमचा लाडका भूषण पाटील. तुम्ही बघत आहे आपला ऑफिशियल HD यूट्यूब चॅनल. सो मित्रांनो, खूप दिवसापासून व्हिडिओ नव्हता आपला. ओके, तर आज आपण काय तर नवीन ट्राय केलेला आहे मित्रांनो. तर मास्किंगचा व्हिडिओ आहे आजचा मित्रांनो. नीट लक्षपूर्वक पाहिजे कसा करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 2 ॲपची गरज लागणार आहे. आपला ऑलरेड मोशन ॲप तर आपला आहेच, म्हणजे 2 नंबरचं जे काय ते आपला फूडरूम नावाचं ॲप्लिकेशन, त्याची लिंक तुम्हाला आपल्या प्ले स्टोरला आरामात भेटणार आहे. ही ॲप ओके, आणि ही ॲप तुम्हाला आरामात भेटून जाईल मित्रांनो, काही विषय नाही. तर तुम्हाला काय करायचं, सिम्पली आता व्हिडिओ लाईक करायचं आहे. चॅनल फर्स्ट टाइमचा आला असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं. आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे व्हिडिओ अपलोड करत असतो. ओके, पुढे पण तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे मित्रांनो. पण तुम्ही फक्त व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हिडिओ लाईक करत राहा. ओके, आणि मराठी माणसाला नेहमी सपोर्ट करत राहा. तर जरा थोड्या न वेळ तर आजच्या व्हिडिओला चालू करूया. सिम्पली करता आपला अलर्ट मोशन ॲप आहे, ते ओपन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक XML भेटणार आहे. XML ती इम्पोर्ट करून घ्यायची आहे. ओके, अशा प्रकारे XML असेल मित्रांनो, बिटमार्क नावाची. बिटमार्कची XML आल्यानंतर तुम्हाला फोटो एक्सचेंज करून घ्यायचे. स्टार्टिंगला असं काय असणार आहे मित्रांनो, कॉलेज तुम्हाला डायलॉग असेल थोडंफार. मी नवीन काही एडिट केलेलं आहे ॲपचं. ओके, प्रेमाबद्दलच आहे. स्टार्टिंगला तुम्हाला तुम्ही तुमचा फोटो बी यूज करतो. मी कपलचे फोटो यूज केलेले, एक रितेश देशमुख आणि एक जेनेलिया. ओके, जेनेलिया देशमुख. ओके, यांचे फोटो यूज केले, एक तिचा आणि एक त्यांचा, असा दोघींचा वेगवेगळे फोटोज यूज करणार आहे. तर स्टार्टिंगचं काय करायचं आहे, 3 ग्रुप कॉपी करायचे. कॉपी केल्यावर 3 लेयर्स केल्यावर इथे येऊन पेस्ट करायचा. ओके, पण ओके इथपर्यंत ॲड करून घ्यायचं. कंट्रोल तुम्ही पहिले स्टार्टिंगला तुम्हाला XMLमध्ये काही दिसत नाही. म्युझिक ॲड करायचं. पहिले म्युझिकची पण लिंक तुम्हाला भेटून जाईल आपल्या वेबसाईटच्या थ्रूने. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला इथून काय करायचं, फोटो चेंज करायचा बॅकग्राऊंडचा. पहिले काय करायचं, इथून पहिले बॅकग्राऊंडचा फोटो असेल तो फोटो कलर अँड फिल्डमध्ये येऊन नेक्स्ट फोटो तुम्हाला ऑन करून, आता फोल्डर असेल त्या फोल्डरला ऑन करून घ्यायचं. फोल्डर असेल तर फोल्डरला मी हा फोटो घेतो. हा फोल्डरमधून फोटो बरोबर चेंज होऊन जाईल. की ग्रुपमध्ये यायचं. ग्रुपमध्ये कलर अँड फिल्डमध्ये हा फोटो जो का तुम्ही चेंज करून घ्यायचा. ओके, अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो. या फोटोला मधल्या भागी सेट करून घ्यायचा आहे. ओके, अशा पद्धतीने होऊन जाईल. आणि तुम्ही टेक्स्ट पण चेंज करू शकता. तर टेक्स्टचं पहिले ऐकून घ्या. पण ओके, काही विषय नाही. ग्रुपला एडिट करायचा. इथे येऊन पण नावाचा जो काही असेल, जे काही टेक्स्ट असेल, लिरिक्स असेल, पुढे पण तुम्हाला सेम करायचं आहे. पण असं काहीतरी मराठीमध्ये तुम्ही टाईप करू शकता, काही विषय नाही. मराठीमध्ये इंग्लिश मराठी नावाचं आपण सिलेक्ट करू. पण नावाचं आणि डॉट देऊ थोडंसं. ते थोडंसं बोलणं ऐकते. आणि पुढे जे काही इमोजी असेल ते इमोजी मूव अँड ट्रान्सफॉर्म बरोबर असे सेट करायचे. राईट साईडला क्लिक करून नीट लक्षपूर्वक व्हिडिओ पहा मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला कळेल. आणि इथून इमोजी तुम्हाला दुसऱ्या लावून घ्यायचे कोणत्या पण अशा पद्धतीने. आणि इमोजीच्या फॉन्ट पण तुम्हाला भेटून जाणार डिस्क्रिप्शनमध्ये अशा पद्धतीने. ओके, पण पुढे पण तुम्हाला जे काही लिरिक्स असतील तुम्ही कॉपी करून ग्रुप पेस्ट करून ठेवला पाहिजे. तिला मी कधी सांगू शकलो नाही. तिला मी कधी सांगू शकलो नाही, असा काही जो काही असेल ते पट्टा तो लावून घ्यायचा तुम्हाला. आता पुढे घ्यायचं करता मेन इफेक्ट येत आहे. बघू शकता काहीतरी आपण नवीन एडिट करायचा प्रयत्न केलेला आहे असं बघू शकता. ओके, आता काय करायचं मित्रांनो, हे 2 जे असेल तुम्हाला कॉपी करून घ्यायचे. कॉपी 2 लेयर्स करायचे. कॉपी 2 आणि मी कसं करणार ते लक्षपूर्वक पहा मित्रांनो. कॉपी 2 लेयर्स केल्यावरती पुढे यायचं आहे. पुढे तिथं येऊन पेस्ट 2 लेयर्स करायचे आहे. बघू शकता. ओके, हे पेस्ट 2 लेयर्स झाले असेल. इथे येऊन एक्स्ट्रा जो काय पार्ट असेल तो डिलीट करायचा आहे तुम्हाला अशा पद्धतीने. ओके, काही विषय नाही. ओके, आता काय करायचं मित्रांनो, नीट लक्षपूर्वक पाहिजे तुम्हाला. आता हा जो काय मार्क्स तुम्ही फोटो रिप्लेस करून, तुमचा जो काही फोटो असेल एकच फोटो असेल, एकच फोटो आपण केलेलं आहे. आता काय करा, बाहेर यायचं तुम्हाला. बाहेर आल्यावर आपला फोटो रूमचं ॲप्लिकेशन असेल
इथे यायचं फोटो रूम ॲप्लिकेशनला टॅप करायचं, प्ले स्टोरला आरामात भेटून जाणार मित्रांनो. तुम्हाला स्टार्ट फ्रॉम हिअर करायचं आहे. स्टार्ट फ्रॉम हिअर केल्यावर तुम्हाला इथून रितेश देशमुखचा कोणता पण तुमचा फोटो तुम्ही एडिट करणार, कोणता पण तुम्ही एक फोटो सिलेक्ट करायचा. मी हा फोटो सिलेक्ट करतो. हा फोटोचा जो काही बॅकग्राऊंड असेल ते रिमूव्ह करून घेईल. ते पहिले आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे एक फोटोचं. ओके, काही विषय नाही, ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेईल. ओके, नेट चालू द्यायचं तुमचं. ओके, तर मित्रांनो बघू शकता आपला फोटो, बॅकग्राऊंडचा फोटो जो असं तुमचा फोटो असेल, तुम्ही फोटो टाकायचा आहे, अपलोड करायचा आहे. रिमूव्ह करून तर ट्रान्सपरंट नावाचा ऑप्शन असेल, ट्रान्सफर ऑप्शन नावाचा ऑप्शनला टॅप करायचं आहे. इथं येऊन तुम्हाला काय करायचं आहे, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनला टॅप करून तुम्हाला जो काय फोटो सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने तो फोटो तुमचा काय ट्रान्सपरंटने सेव्ह होऊन जाईल. बाहेर यायचं आणि आपल्या अलर्ट मशीन ॲपमध्ये येऊन जायचं. इथं आल्यावर तुम्हाला काय असं हे दोन आपण कॉपी करून तर पेस्ट केले पुढे या ग्रुपला ओपन करायचं. ग्रुपला ओपन केल्यावर बॅकग्राऊंडला पण तुम्हाला तुमचावाला तो फोटो ॲड करून घ्यायचा आपण जो टाकलेला आहे. ओके, लोगोचा दिसणार आहे मित्रांनो, काही विषय नाही. लोगोचा तर आपण ॲडजस्टमेंट करू शकतो, काही नाही. तर बॅकग्राऊंडला यायचं, बॅकग्राऊंडचा फोटो जो कलर फिल्डमध्ये येऊन तो जो काही फोटो असेल तो फोटो ऑलमध्ये येऊन जो काही फोटो सिलेक्ट करायचा आहे आपल्याला, हा फोटो सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यावर वापस पुढच्याला जे काही एक नंबरचे जे काही लेअर आहे ते कलर फिल्डमध्ये वापस तोच फोटो आपल्याला सिलेक्ट करायचा. दोघी लेअरमध्ये ती बघू शकता अशा काही लेअर आपल्याला बसून जाईल. दोघींना सिलेक्ट करायचं आहे, फोटोंना थोडंसं छोटं करू शकतो आपण. ओके, दोघीचे जे काही अशा पद्धतीने वाढू शकतो. अशा पद्धतीने काहीतरी एक खाली ठेवायचं थोडंसं मित्रांनो, काही विषय नाही. याला आपण तसंच काहीतरी याला मोठं करू शकतो आपण असं. ओके, काही विषय नाही मित्रांनो. बाहेर पुढे आल्यावर बघू शकता असं काही दिसणार आहे तुम्हाला, तर तुम्ही छोटं करू शकता अशा पद्धतीने. बघू शकता अशा पद्धतीने छोटं करून 2 बोटने स्क्रोल करून बरोबर छोटं करून घ्यायचं आहे. छोटं केल्यावर मित्रांनो पुढे यायचं. पुढे आल्यावर तुम्हाला ऑलरेडी शेक टाकून दिलेली इथे येऊन कलर अँड फिल्ममध्ये तोच फोटो आपण जो कापलेला असेल तो फोटो विदाउट बॅकग्राऊंड तुमचा जो काय असेल तो फोटो तो अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. आणि या फोटोला बरोबर असं लेन्सनेस हे करून बरोबर ॲडजस्टमेंट करून घ्यायची हाताने. ओके, अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो. छोटा करून घ्या वापस आपण याला बरोबर या फोटोला आजपर्यंत लावून घ्यायचा. आता अशा पद्धतीने ते मास्क होईल. मी बघू शकता या मास्कला बरोबर फोटोच्या पद्धतीनेच ठेवायचं. जेवढी हाईट आहे तेवढी म्हणजे ते आपला बरोबर ॲडजस्टमेंट बघू शकता. असं काही मास्क दिसतं. ओके, अशाच पद्धतीने पुढे पण तुम्हाला तेच करायचं. आता मी एक फोटो घेतला, वापस तेच वापस याच्यात जायचं, अपलोड इमेज करायचं. डन झाल्यावर डन करून द्यायचं. वापस स्टार्ट फ्रॉम हिअर वापस तो आता एखादा फोटो आपण फिमेलचा घेऊ, म्हणजे मी एक जे मॉडेलचा घेतला आहे तो फोटो घेऊ. तर मी करता हा फोटो घेतो. हा फोटो घेतला, या फोटोचा बॅकग्राऊंड जो काय तो रिमूव्ह होईल. ओके, रिमूव्ह झाल्यावर ते काय करायचं तुम्हाला वापस एक वेळेस सांगितलं मी, ट्रान्सफरंट करायचं. ट्रान्सफरंट केल्यावर तर एक्सपोर्टच्या ऑप्शनला टॅप करून मित्रांनो तर अशा पद्धतीने सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचा. सेव्ह टू गॅलरी झाल्यावर वापस काय करायचं, इथं येऊन जे काय लेअर असतील आपल्या इथून पेस्ट 2 लेयर्स करून घ्यायच्या. तेच लेयर्स इथं वापस कट करायचं. आणि इथं येऊन जे काय गर्लच्या लेयर्स असतील 2 तुम्ही कपालचं बनवा, तुमचा बनवा, काही विषय नाही मित्रांनो. तुम्ही बनवू शकता तुमचावाला. कॉपी 2 लेयर्स अशा पद्धतीने. ओके मित्रांनो, बघू शकता. प्लस म्हणून पेस्ट करून घ्यायचं अशा पद्धतीने. इथे वापस ग्रुपला टॅप करायचा. तो काय आपण फोटो कापला असेल तो फोटो इथं रिप्लेस करायचा. हा वाला फोटो मी आता रिप्लेस करतो. बरोबर या फोटोला सोडायचं. बॅकग्राऊंडचा फोटो जो असेल तो वरचा फोटो पण बॅकग्राऊंडचा फोटोला पण हा वाला फोटो जो काय तो प्लस टॅप करून बरोबर लावून घ्यायचा अशा पद्धतीने. बघू शकता मित्रांनो. ओके, लावल्यानंतर बाहेर यायचा. बाहेर आल्यावर बघू शकता तुमचं काय असेल ते ट्रान्झॅक्शन लागलं असेल इथं बघू शकता अशा पद्धतीने. इथून वापस कलर अँड फिल्ममध्ये यायचं. याला बरोबर ॲडजस्टमेंट करून घ्यायचा. इथं येऊन लांबून घ्यायचा अशा पद्धतीने मित्रांनो बघू शकता. कलर अँड फिल्ममध्ये हा जो काही फोटो असेल तो फोटो इथून जो का आपण बॅकग्राऊंड काढलेला आहे तोच फोटो इथं लावायचा. म्हणजे 2 लेअरमध्ये आपल्याला 3 फोटोंचं काम असेल मित्रांनो बघू शकता. अशा पद्धतीने आपला एनिमेशन रेडी झालेलं आहे. आपला व्हिडिओ तो काय एक खतरनाक प्रकारे रेडी झालेला आहे मित्रांनो. आवडल्याचं एक लाईक नक्की करा. आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट पुढे पण तुम्हाला सेम करायचं आहे तुमच्या फोटोंचं. एक्सपोर्टच्या आपल्याला टाईप करून व्हिडिओ तुमच्या घरामध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायची. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा मित्रांनो. काही नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण. तर व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या असं काही माझी इच्छा असेल. तर मित्रांनो भेटूया पुन्हा एक अशा जबरदस्त व्हिडिओसोबत.